हल्लीच्या धावपळीच्या युगात विविध आजारांनी लोकांना ग्रासलंय। त्यामुळे औषधांच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे। यातील अनेक वेळा औषधं मुदतबाह्य होतात। यासह अनेक वेळा डॉक्टर बदलल्याने आधीच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं वापराविना पडून राहतात। अनेकदा ही औषधं कचऱ्यात फेकून दिली जातात। त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनने पुढाकार घेत आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून मेडिसिन्स वेस्ट कलेक्शन इज बेस्ट ही मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत सुजाण नागरिक म्हणून ज्यांच्याकडे मुदतबाह्य आणि वापराविना असलेली औषधं कचऱ्यात न टाकता त्यांनी ती परिसरातील जवळच्या केमिस्टकडे आणून द्यावीत, असं आवाहन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलं। ही औषधं संकलित करण्यासाठी प्रत्येक केमिस्टकडे एक ग्रीन बॉक्स देण्यात येणार आहे। कोल्हापूर शहरात 800 तर संपूर्ण जिल्ह्यात 3800हून अधिक केमिस्ट आहेत। त्यांच्याकडे जमा होणारी औषधं केमिस्टमार्फत असोसिएशनकडे एकत्रित करून त्यांची बायोवेस्ट मॅनेजमेंट यंत्रणेमार्फत विल्हेवाट लावणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी सांगितलं। यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी या पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत नको असलेली औषधं जमा करावीत असं आवाहन केलं। यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप मिसाळ, सचिव प्रल्हाद खवरे, दाजीबा पाटील, सचिन पाटील, आदित्य चौगुले, दीपक वाडकर, विजय देवणे, विशाल नलवडे, वर्धमान रुईकर, सुनील आळवेकर आदी उपस्थित होते।